गणेश उत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि राजधानी दिल्लीमध्ये नॉर्थ एव्हेन्यू परिसरामध्ये हे सुनील देवधर यांचं घर आहे। सुनील देवधर भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत। त्यांच्या निवासस्थानी ऑपरेशन सिंदूरचं सजावट करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूरच्या संदर्भात त्यांनी त्या प्रकारची सजावट पूर्ण केली आहे। त्या प्रकारची रचना जो गणेश मूर्ती आहे, गणेश मूर्तीच्या हातांमध्ये शस्त्र आहे आणि त्यानंतर त्या गणेश मूर्तीच्या बाजूला एक गदा देखील आहे आणि सोबतच बाण आणि धनुष्य देखील आहे। वरती जर बघितलं आपण ज्या पद्धतीनं त्यांनी जे ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जे लढाऊ विमानं वापरल्या गेले, ब्रह्मोस असो किंवा मग त्यानंतर इतरही विमानं असो, त्या सगळ्या विमानांच्या संदर्भात इथे सजावटीमध्ये त्यांचा वापर करण्यात आलेला आहे। एक प्रकारे असं म्हणावं लागेल की भारताची सैन्य शक्ती आहे ते गणेशाच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे नेते सुनील देवधर यांनी आपल्या निवासस्थानी केलेला आहे। आगामी 10 दिवस हा गणेशोत्सव चालणार आहे। हा गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजधानी दिल्लीतील विविध पंथाचे, विविध जातीचे लोक इथे येणार आहे, विविध धर्माचे लोक इथे दाखल होणार आहे। पण त्या निमित्ताने ऑपरेशन सिंदूरचं महत्त्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवावं असा प्रयत्न या निमित्ताने करण्यात आलेला आहे। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट जगदीशसह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत।